नमस्कार, मी अर्जुन. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आणि फायनली हा ब्लॉग स्टार्ट होतोय इंदापूरमधून. सगळी स्टोरी सांगतो तुम्हाला एक एक. मी निघालो काल 11 AM, म्हणजे सकाळी 11 वाजता काहीतरी निघालो मी. आणि मग तिथून निघालो. मग मी इथे पोचलो इंदोरला मध्य प्रदेशमध्ये. 600 किलोमीटर आहे. आणि 11-11:30 वाजता मी इथे पोचलो होतो, म्हणजे 12.5 तास लागले मला. लवकर यायचं होतं आणि फटाफट यायचं होतं. कॅटरिंगचाच माल आहे, बघू शकता तुम्ही की कॅटरिंगचा माल घेऊन आलो होतो. इथे पार्टी आहे, हॉटेल आहे, मोठं 5 स्टार हॉटेल आहे. आता या हॉटेलमध्येच थांबलेलो आहे, रूम भेटलेला होता. रात्री आलो, झोपलो, मग आता उठलो. आता हा ब्लॉग चालू करतोय. येताना ब्लॉग का नाही केला, कारण खूप लवकर यायचं होतं. फटाफट आलो, कुठेच नॉनस्टॉप आलो चालवत फटाफट. कारण एक दिवसा आधी येणारच होतो, पण काय कारणामुळे किंवा काय एक प्लेट होतं, एक सामान होतं, ते लेट येणार होतं. त्यामुळे 10 वाजता मी 10-10:30ला ते प्लेट ते सामान येणार होतं, ते लेट झालं. त्यामुळे मला माझी गाडी लेट सोडली. म्हणून मी फटाफट पळवत आली. ब्लॉग करण्याच्या नादात नाही राहिलो, कारण समोरच्याला पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नंतर बोललो जाताना आपण आरामात ब्लॉग बनवूया. पूर्ण हायवे सरळ आणि हायवेच्या बाजूलाच आहे. बायपास इथून बाजूला आहे. इंदापूर आतमध्ये. मी इंदापूर बायपास रोड हायवेच्या या साईडला आहे. आणि इथून आता मग पार्टी चालू होणार आहे 12-1 वाजता. आता 11:30 झाले. आणि आता फ्रेश बीच झालं, अंघोळ करून झालं. आता रूम पण चेकआउट करायचे 12 वाजता. गाडी पण खालीच लावली आहे. सगळं झालं आहे. इथून बहुतेक आता 4-5 वाजता निघून नॉनस्टॉप. मग रात्री गाडी चालवायचे नॉनस्टॉप. मग 4-5 वाजता जरी आपण निघालो ना, तर ॲटलिस्ट आपण 6-7 वाजता पोहोचू आपण सकाळी. ते याच्यावर आहे. पूर्ण हायवे होता, काहीच त्रास नव्हता मध्ये, काहीच नाही. हा पण वातावरण जरा पावसाचं होतं. पुढेच ऊन नाही भेटलं मला. निघालो 11 वाजता, तोपर्यंत ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुठेच ऊन नाही भेटलं. हळूहळू थेंबा पडत होत्या, पण जास्त काय असं पाऊस नव्हता. आणि फायनली मी इथे झालंय सगळं. आता बघूया कधी पार्टी होते. आता चेकआउट करायचं रूम, म्हणून फ्रेश बीच झालो मस्त आहे की बोललो तुमच्याशी बोलून घेऊया की ब्लॉग हे होत आहे. आणि थोडा लेट पण होत आहे ब्लॉग, कारण बाहेरचे तर जास्त एवढं बुकिंग नाही भेटत आहे. तर शॉर्ट्स व्हिडिओ टाकेल. शॉर्ट्स व्हिडिओ आता विचार करतोय शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचा. सिटी मधलंच ते एक टाकलं होतं आधी. चांगले बाहेर जाऊया. 5 स्टार हॉटेल आहे, एक नंबर भारी. तुम्हाला बघायचं आहे रूम कसं आहे. पण रूमची परिस्थिती खूप बेकार आहे, समजून घ्या जरा. आणि तुम्हाला रूम दाखवतो. हे असा रूम आहे, मस्त डिझाईन भारी डिझाईन आहे. आणि आपली बॅग पॅक आहे. आणि हा बाल्कनीचा व्ह्यू, असा व्ह्यू आहे आजूबाजूला. आणि पाठीमागेच हायवे आहे. हा सरळ इंदापूरच येतंय माझ्या तोंडात. मग आता इथून काय नाही, इथून आता आपण चेकआउट करूया रूम, गाडीजवळ जाऊया आणि मग गाडीजवळ तुम्हाला भेटतो. फायनली मी निघालोय. थम्सअप बाकी होतं आपला. याच्या हातात पिशवी आहे. आणि वॉशरूम दाखवू तुम्हाला. हे असं वॉशरूम होतं. मस्त आहे की गरम पाणी. आणि आता कार्ड इकडे लावायचं असतं. कार्ड काढूया आणि दरवाजा खोलूया. हे असं बाहेर एक नंबर आहे. आता साफसफाई चालू आहे रूमची, त्यामुळे असं इथे हे दाखवलं. काय भारी आहे ना रूम, बघा ना. 5 स्टार हॉटेल कशाला बोलतात, यालाच तर बोलतात. आणि आपल्यासारख्या माणसाला 5 स्टार हॉटेल म्हटल्यावर एक नंबरच. मी पकडायला भेटत नाही आहे, मी तुम्हाला खाली गेल्यावर भेटतो.
आणि यांची अशी लिफ्ट आहे, हे बघा काय भारी आहे ना. आणि मी असं हँडसम मुलगा, काय भारी दिसतोय ना मी. तर आता इथून लिफ्टमधून बाहेर जाऊया गाडी जाऊन आणि मग भेटू. हे तरी हे मेन हॉटेल आहे 5 स्टार आणि हे स्टाफ लोकांसाठी आहे हे असं. आणि बेकार ऊन आहे बाहेर, बेकारवाला. आणि बाहेर फुल असं मस्त वातावरण आहे. गरमी तर होते मजबूतमध्ये, पण ठीक आहे. आता बघूया किती वाजता भरते आणि किती वाजता निघते आपण. टी शर्ट तर एक नंबर दिसत आहे, हे बघा काय भारी दिसत आहे ना. 5 स्टार खाली फुकट नाही बोलत ना. फायनली गाडीजवळ आलो आणि गाडी इकडे लावली आहे अशी इकडे पार्किंगला. इकडेच आहे पार्टी कुठेतरी, अजून पण सामान चालू आहे. आता इथे पार्टी होणार आहे, किती वाजता चालू होईल काय माहिती. मग आपण इथून बघूया किती वाजता निघतो. आता ते प्राईस बघूया, टाईम कळेल आता नंतर थोड्या वेळाने, तर मग निघूया आपण. तर भेटूया आता पुढे निघताना. गाडीत बसतो तेवढा टाईमपास करतो आणि मग निघूया. फायनली झाली पार्टी संपली आहे आणि आता भरायला चालू केली आहे. पार्टी संपून सगळं पॅकिंग चालू आहे. आता हे बघा हे भरायला चालू केली आहे. हे बघा हे टप बिप घेऊन येतात आहे, सगळं पार्टीचं सामान घेऊन येत आहे. आता वाजले 4:30 आणि बघूया आता किती वाजता निघतोय. 5:30 वाजलं, 5:30 वाजता तरी निघेल बघू, कारण एक तास तरी लागेल सगळं पॅक लोड बीड करायला, सगळं बघायला. आणि मग नंतर आपण सफरला सुरुवात करूया. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. हे बघा एवढं सामान भरलं आहे, पूर्ण पॅक आहे गाडी आतमध्ये. आणि हे पूर्ण कॅटरिंगचं माल आहे आणि वजन नाही एवढं, हलकंच आहे. तर आता इथून गाडी लॉक करूया, टाळा लावूया आणि मग पुढे रस्त्यावर भेटूया. आता वाजले 5-5:30 वाजले असतील, तर आपण रस्त्यावर चालता बोल. फायनली लोड बिल्ड करून निघालो आहे आणि इथून आता सरळ दाखवते 610 किलोमीटर. 12 तास 12.5 तास लागणार आहे. 5:15 झाले म्हणजे 5:30 वाजूनच गेले. आता इथून बघूया किती वेळ लागतोय. आता डिझेल पण टाकायचं आहे, एकच कांडी राहिली आहे. आणि मग इथून आता बाहेर पडल्यावर डिझेल टाकूया आणि मग सरळ निघूया पटापट. आणि जिकडे झोप आले तर तिकडे झोपूया, जास्त रिस्क नाही, कारण आता जाताना घाई नाही, येताना घाई होती म्हणून ब्लॉक बिग नाही, पळवतच आलेली गाडी, मजबूत मजा आलेली. आता इथून निघालोय फायनली. लोड पण एवढा काही नाही आहे आणि आजूबाजूचं हे पूर्ण 5 स्टार हॉटेल आहे मजबूत. तर आता डिझेल टाकूया आणि मग निघूया आपण पुढे. हे बघा हे इकडे हॉटेल आणि राईट साईडला एक्सप्रेसवे, बाजूलाच आहे. आता हे डायरेक्ट चढलो आता एक्सप्रेसवे. हा डायरेक्ट आता एक्सप्रेसवे सोडायचाच नाही आपल्याला, डायरेक्ट मुंबईपर्यंत सरळ जायचं आहे. फायनली निघालो आहे. आता सफरला मजा येईल. आता तुम्हाला पण दिवसात दिसेल, नंतर काय एवढं दिसणार नाही, तरी पण दाखवायचा प्रयत्न करेलच मी. बघूया पुढे कुठे झोप आली तर झोपून घेऊया आपण, जास्त रिस्क घ्यायचं नाही. अजून पण इंदोर मध्येच आहे, म्हणजे इंदोरच्या बायपासलाच आहे. आणि ट्रॅफिक आहे इथे, गाड्या बाईकवाले असे गाड्या बिड्या भरपूर आहे, म्हणून जरा स्पीड कमी होते. बाकी बघा नवीन गाडी, त्याच्यामुळे जरा हळूहळू होत आहे. रात्री आलो होतो ना तेव्हा काहीच एक दोन गाड्या होत्या जास्तीत जास्त, बाकी गाड्या बिड्या काही नव्हत्या एवढ्या. आता बघा ना केवढ्या आहे. इकडे बघा आग लागली आहे, मध्ये आग लावली आहे की लागली काय माहिती एक्झॅक्टली. आणि सरळ चाललं इथून 571 किलोमीटर बाकी आहे. 11 तास 13 मिनटं दाखवत आहे. आणि मगाशी डिझेल फुल केलेलं, आता 91 लिटर होतं तिकडे, 27चं बसलेलं 1 पॉईंट होता. तर आता हे टॉपअप केलं आहे, तर इथून 500 किलोमीटर नाही
450-500 किलोमीटर चालेल. मग त्यानंतर मग पुढे बघूया, डिझेल टाकाव्या. आरामात जाईल. 100 किलोमीटर आधी आपल्याला डिझेल टाकावं लागेल फक्त. आणि समोरचा व्ह्यू भारी आहे, सनसेट झाला आहे मस्तपैकी आणि मस्त व्ह्यू आहे समोरचा. आणि आजूबाजूला ट्रक आहे जास्त, म्हणजे 2च लाईन आहे म्हणून आजूबाजूला ट्रक आहे, त्यामुळे स्पीड कमी होते जरा. नाहीतर प्रॉब्लेम काय नाही, बाकी सरळ सरळ चाललो आहे. बाईक बिक आहेच आजूबाजूला, त्यामुळे. तर आता बघूया पुढे सरळ सरळ चालत लावूया. पुढे थांबायचं असेल त्यावेळी थांबू, नाही तर मग सरळ सरळ चालत जाऊया. थांबून काय उपयोग नाही, त्यापेक्षा कव्हर करूया आणि जिकडे झोप येईल तिकडे झोपून जाऊया. आणि वरती मस्त सनसेट होतं भारी. हे बघा तुम्हाला दाखवू, हे बघा काय भारी वाटतंय ना, एक नंबर मजा येते गाडी चालवायला. बघा आजूबाजूचा व्ह्यू बघा काय भारी आहे. एक घाट टाईप लागलाय कोणता तरी, काय व्ह्यू आहे बघा ना आजूबाजूचा. तो येण्याचा रस्ता आहे ना, तो त्या साईडने केलाय आणि हा वेगळा केलाय. दोन्ही वेगवेगळे रस्ते केले. आता जाऊन भेटेल त्याला. आणि काय भारी वाटतं बघा ना. पूर्ण सनसेट झालाय, अंधाराचा टाइम झालाय. आजूबाजूला पूर्ण सपाट आणि झाडं, किती भारी वाटतंय. इथून 550 किलोमीटर बाकी आहे अजून. बघा तो रस्ता जाऊन मिळतो तिकडे, ती गाडी चालली आहे ना तिथेच, तिकडे जाऊनच आपल्याला भेटायचं आहे. तो खालून गेला एक रस्ता सरळ, जाताना पण तुम्हाला दाखवलं नाही. हा एक रस्ता, हा तो जाण्यासाठी तो वरतून आहे. पूर्ण घाट आहे तो, पूर्ण सरळ असं वरती पूर्ण चढण आहे मजबूत. फायनली रात्र झाली आहे. मोबाईलमध्ये उजेड आला आहे मस्त. आयफोनची हीच कमाल आहे. मला तर इथे समोर रात्र आहे. आता सगळ्यांच्या लाईट वेट पण लागल्या. आता इथून सरळ सरळ चाललो आहे. 104 किलोमीटर सरळच आहे. नंतर मग राईट लेफ्ट असेल, पण काहीच नाही. हाच सरळ सरळ रोड पकडायचा आपल्याला डायरेक्ट मुंबईसाठी. इथून हाच रोड आहे आणि हाच हायवे एक्सप्रेसवे, सरळ सरळ जायचं आहे. आणि बघूया आता कुठेतरी थांबूया, असंच चाय बी पिऊया आणि मग निघूया आपल्या पूर्ण सफरला. मी चाललोय सरळ सरळच आणि तिकडे कसल्या विजा चमकतात आहे, बापरे खूपच विजा चमकत आहे. आणि इथून आता 500 किलोमीटर बाकी आहे आणि 9 तास 10 तास दाखवत आहे. 5:30 वाजता मी दिसत नसेल तुम्हाला, काय उपयोग नाही. आणि असा सरळ सरळ रोड आहे. दोन पत्री आहे आणि 2च लाईन आहे. तिकडून ट्रक पण एकमेकांसमोर येतात कधी कधी, त्यामुळे गाडी स्लो होते. तर एवढं काय नॉर्मल आहे ते. बघा विजा चमकते बघा कसली आहे. या टायमाला विजा चमकते म्हणजे. मी भरपूर पुढे आलोय. बॉर्डर पास केलं, महाराष्ट्राचं पण बॉर्डर पास केलं आणि MP चं पण बॉर्डर पास केलं. आणि आता वाजले 9:30 आणि या हॉटेलला थांबलोय. मस्त हॉटेल दिसतंय. या हॉटेलला जेवूया बिवूया आणि मग पुढे निघूया. बघूया झोप आली तर इथं झोपूया, नाही तर मग पुढे निघूया. इकडून 400 किलोमीटर बाकी आहे. 8.25 तास दाखवत आहे. आता इथे आतमध्ये जेवूया आणि मग बघूया काय प्लॅन आहे. फायनली जेवण बिवण झालेलं आहे. आता इथून पुढे जाण्यासाठी निघूया. आता तरी झोप नाही आली आहे. आणि चंद्रमा बघा कसा दिसतोय, तुम्हाला फोकस करत असेल बघा. हा बघा काय भारी दिसतंय ना. इथून 317 किलोमीटर आहे. 6 तास 51 मिनटं आणि असं सरळ रोड आहे.
आणि पूर्ण हायवे सरळ सरळ 2 पत्री 2 लाईन रोड आहे. आणि इथे काहीतरी झालं वाटतं ॲक्सिडेंट. इथे ना काहीतरी झालं वाटतं ॲक्सिडेंट. बहुतेक ॲक्सिडेंट झालाय की काय झालंय काय माहिती. ट्रकवाले थांबले इकडे सगळे आणि लाल पण दाखवत आहे, हे पूर्ण लाल आहे. तर आता बघूया पुढे काय होत आहे. पूर्ण लाईन तर लागली आहे, भरपूर लांब आहे लाईन. आता मी ट्रॅफिक पूर्ण पास करतो आणि मग भेटतो. काहीतरी टो केले आहे लाईन. आता साईडनेच जावं लागणार आहे. बघूया पुढे काय होत आहे. इथे ॲम्ब्युलन्स पण फसली आहे, आतमध्ये माणसं तर बसले आहे पण एक्झॅक्टली माहीत नाही. आणि कंट्रक्शनचं काम चालू आहे वाटतं, रोडचं काम चालू आहे म्हणून ही ट्रॅफिक असेल मला असं वाटतंय. कारण साईडला हे बघू शकता तुम्ही, त्यामुळेच हे ट्रॅफिक असेल की काय माहीत नाही. आता पुढे गेल्यावरच सरळ कळेल आपल्याला की किती ट्रॅफिक आहे काय. आणि आता तर लाल गेलाय, पुढे अजून दाखवत आहे अजून थोडंसं लाल आहे. तर आता भेटूया पुढे रोडला. आता झोप तर नाही आले, 11:15 झाले. थोडे रस्ता कव्हर करू कारण परत सकाळी उठलं तर मग रस्ता भेटला पाहिजे आपल्याला. आणि ट्रॅफिक तर जाम आहेच आहे बघा. तर आता भेटूया पुढे, मी रस्ता हा कव्हर करतो, लास्टला एंडिंगला दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली झालं काय होतं एक्झॅक्टली. काय नाही, हा सिंगल रस्ता झालेला ना, त्या साईडचं काम चालू आहे म्हणून. त्यामुळे इथे एक गाडी ना मध्येच बंद पडली होती, त्यामुळे दोन्ही साईडला ट्रॅफिक झाली होती. ट्रक या साईडला मधोमध बंद पडलेला आहे, या साईडने पण जाऊ शकत नव्हतं आणि त्या साईडने पण येऊ झालं होतं म्हणून जरा ट्रॅफिक झाली होती. आणि हा बघा इकडे खड्डे बघा केवढे. आता इकडूनच घेऊया. आता काय नाही, आता सरळ आणि पूर्ण खाली रोड असेल. तर मग आता आपण निघूया पटापट, रस्ता कव्हर करूया आणि बघू 1-2 वाजेपर्यंत झोपून जाऊ आपण. असा हायवे पूर्ण हायवे होता, मध्ये रस्त्याचं काम चालू आहे, कधी काय चालू आहे, त्यामुळे जरा लेट होत आहे. भरपूर वेळ झाला, भरपूर ट्रॅफिक होती आणि सरळ चाललोच आहे. आता 218 किलोमीटर बाकी आहे. 4 तास ते 33 मिनटं दाखवत आहे. 1:30 वाजत आला आहे. आता 2 वाजतील. झोप नाही आले, आता हळूहळू येते झोप. बघूया कुठे लावायला जागा भेटली ना तिकडे लावूया आणि मग झोपून जाऊया. बघतो मी लावायला जागाच भेटली का मग निघून जाऊया आपण. सॉरी, झोपून जाऊया. आता तरी ट्रक बिक कोण नाही. आता असा डांबराचा रोड चालू झाला आहे. नाशिक इकडून 37 किलोमीटर आहे, नाशिकच्या जवळ चालू आहे एक्झॅक्टली. आणि आता बघूया किती इथे कुठे लावायला भेटते का जागा. हॉटेल चांगला भेटलं तर तिकडे लावून झोपून जाऊया. आता सुमसाम हा 3 लाईनीचा रोड आहे. इथे डिझेल फुल केलं 2999, 32 लिटर 99 पडलं आणि 90 लिटर आहे, 90 लिटर. आता फुल केले मी जस्ट. आणि आता किलोमीटर चालली आहे 407 किलोमीटर 3000ला. 3000 रुपये एक कमी आहे. 407 किलोमीटर चालले आणि ते पळवले आहे भरपूर, म्हणजे नॉनस्टॉप 80. तर आता फायनली निघूया आपण इकडून. आता कुठेतरी हॉटेल बघूया आणि मग तिथे झोपूया आपण मस्त. आणि मग सकाळी आपला सफर चालू करूया. इथून 200 किलोमीटर असेल काहीतरी, ते बघू आता पुढे किती वेळ लागतो आहे. तर भेटूया पुढे. फायनली इथे थांबलो आहे, हे हॉटेल आहे आजूबाजूला आणि एक्सप्रेस इथं साईडला त्या ट्रकच्या बाजूला आहे. आणि आता इथं झोपूया. 2 वाजले आणि मग नंतर 6-7 वाजता निघूया आणि मग पुढचा सफर पूर्ण करूया.
तर डायरेक्ट भेटूया आता आपण सकाळी. तर तुम्ही 2-3 म्हटल्यात तुमची सकाळ होईल, पण मला तर वेळ काढावा लागेल. 1, 2, 3 बघा झाले की नाही सकाळ. आणि शेवटी आता वाजले 9:15. भरपूर लेट झालं. मी 8 वाजता 6 वाजता उठलो. परत थोडा वेळ 5 मिनटं पडावं म्हणून पडलो. डायरेक्ट 8-9 वाजता उठलो. खूपच लेट झाला. आता ट्रॅफिक पण असणार भिवंडीला, ही ते सगळंच खूपच लेट झाला. तर आता चाललोय फटाफट. आता इथून 4 तास 15 मिनटं दाखवत आहे, तेच कालसारखं. 185 किलोमीटर आहे. आता नाशिक लागलं आहे, नाशिक चालू झालं आहे, म्हणजे हा नाशिकचाच ब्रिज आहे. आता बघूया, नाशिक पार करूया, कुठेतरी फ्रेश व्हायला थांबूया आणि मग मुंबईसाठी निघा. भिवंडीमध्ये ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे, बाकी काही त्रास नाही आहे. भिवंडीमध्ये मेन ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. तर आता भेटू तिकडे, फ्रेश होणार आहे तिकडेच. आणि भरपूर अंग बिंग मस्त झोप आली. आणि पंखा पण नव्हता लावलेला, थंड हवा होती मस्त की मस्त. एसी पण एसीची पण गरज नव्हती, एकदम थंड हवा होती, मजा आली झोपायला. आता पुढे भेटूया. तेव्हा याची गाडी खराब झाली वाटतं, टायर पंक्चर झाला. मी पोहोचलोय भिवंडीला. आता पडका बिडका सोडला, आता कल्याण फाट्यावर पोहोचेल. आणि हा समोरचा व्ह्यू पूर्ण ऊन आहे. आणि एवढं का भरपूर ऊन लागतं आहे बाहेर, पण आतमध्ये एसी चालू म्हणून काय वाटत नाही. आता इथून बघूया ट्रॅफिक लागते की नाही. इथून 50-60 किलोमीटर असेल. आणि मग नंतर आता वाजले 12 आणि बघूया आता किती वेळात पोहोचतोय, कारण 1 वाजता तरी पोहोचेल मला असं वाटतं. आणि ट्रॅफिक तर समोर काय एवढं दिसत नाही आहे एक्झॅक्टली. फायनली तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये. मी आता मुलुंडला पोहोचलेलो आहे आणि ट्रॅफिकनी स्वागत केलेलं आहे. सगळे ट्रॅफिक इकडून तिकडे. आणि त्या साईडनी पण ट्रॅफिक आहे, या साईडनी पण ट्रॅफिक. मुंबईमध्ये ट्रॅफिक. तर 1:15 झालं आत्ताशी. आणि इथून आता बघूया किती वेळ लागतोय. इथे ट्रॅफिक आहे आता. आणि तिकडचे पण पब्लिक वाट बघते, ते पण फोन करतात आहे. तर आपण तिकडे जाऊनच आता भेटूया. भिवंडीला पण होती ट्रॅफिक, एवढी नाही होती, त्यात पण थोडा वेळ गेला. आणि आता 1:15 झाले. आता 2 वाजेपर्यंत बघू आसपास पोहोचेल मी. मग नंतर घरी जाऊ, आंघोळ करायचं, फ्रेश व्हायचं. आता इकडे एवढी का ट्रॅफिक लागली तेच कळत नाही, कारण मी पण पहिल्यांदा एवढी ट्रॅफिक बघतोय. तर मग आता भेटूया पुढेच, जिकडे खाली करायचं आहे तिथे. फायनली आपल्या जिकडे खाली करायचे त्या कंपाऊंडमध्ये पोहोचलेलं आहे. आता गाडी खाली करूया आणि मग नंतर आपण ब्लॉग एंड करूया. आणि फायनली पोहोचलो आहे. 1300 किलोमीटर जास्तीत जास्त चालवली आहे मी. आणि ह्या कंपाऊंडमध्येच आहे आतमध्ये. आणि 1300 किलोमीटर मला करायला 3 दिवस गेले. हा 3रा दिवस आहे. मग आता खाली करतो गाडी आणि नंतर मग भेटू, आपण बोलूया. फायनली मी माझ्या घराच्या इथे म्हणजे पोहोचलो आहे. हेच ताडदेव. आणि हा पण ब्लॉग ट्रिप कशी वाटली नक्की सांगा. फायनल सक्सेसफुल झाली ही पण ट्रिप, चांगली. 1200 किलोमीटर तुम्ही बघितलं असेल. आणि आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. पुण्याला जाणार आहे, याचा पुढचा ब्लॉग पुण्याचा असेल. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.